सर्वप्रथम सर्वांना मनापासून हार्दिक नमस्कार, हार्दिक आपलं स्वागत आहे। आज दत्तारामजी घाणेकर यांची मुलगी आकांक्षा तृप्ती आणि आकाश द्राक्षे पुढा दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे देवरुखवासी असतील किंवा असतील, आमचा द्राक्षे परिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहात आपण सर्वजण। त्याचप्रमाणे आमच्या सोनवडेवरचे आमचे सर्व ग्रामस्थ बंधू वगैरे आणि दत्तारामजी घाणेकर सर्व परिवार या देण्याच्या कार्यक्रमासाठी किंवा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेले आहात। या सर्व उपस्थितांचं, मान्यवरांचं, पाहुणे मंडळींचं मी सन्माननीय दत्तारामजी घाणेकर परिवारातर्फे मनापासून आदरपूर्वक, सन्मानपूर्वक असं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या अनुमतीने हा पुढा दिनाचा कार्यक्रम अर्थात मुलगी पाहणे पुढचा जो काही भाग आहे तिथीदेवाप्रमाणे या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या अनुमतीने, दोन्ही पाहुणे मंडळींच्या संमतीने आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आपल्या सर्वांच्या शुभेच्छा रहित धरून पुढील कार्यक्रम सुरू होऊया। नाव माहिती बोलण्यातलं क्लिअर पण कोणाला काय मामा मामा हाँ सर अरे हावलो मोठे बोला ओके बोला तुम्ही बोला या पुढा घ्या उभी राहा आणि ब्लॉग हे दे पुढा दे नंतर बोला आधी पुढा घरी थांबा त्या निमित्ताने आमच्या देवळे गावातून आलेली मंडळी, आकाशचे नातेवाईक यांचा थोडासा आम्ही परिचय करून देतो। आकाशच्या शेजारी बसले
आकाशचे मामा आहेत. या ठिकाणी आकाशचे संतोषराचे काका आहेत त्याचे. ते काका कुठे आहेत? त्याचप्रमाणे आकाशचे आते आहे. आणि या ठिकाणी आमच्या आकाशचे वडील दत्ताराम राक्षे त्यांचे मित्र भलेकर झालेले. त्याचप्रमाणे आमचे करंबळे गुरुजी, आमचे कंदरवे गुरुजी, आणखी आणखी आकाशचे त्यांच्या मिसेस, त्यांच्या आकाशचे आमचे शेजारी कारंडे गुरुजी या ठिकाणी आहेत. त्याप्रमाणे आकाशचे मित्र कपिल परिचय मोठे भाऊ मोठ्या बहिणी ते मुलीचे आजोबा मोळे गुरुजी हे आमचे भाऊ आहेत. चुलत भाऊ राजाराम घाणेकर हे आमचे भाऊ आहेत रवींद्र घाणेकर. नमस्कार. संगारे सर आणि वाडीचे सगळे गावचे मित्र मंडळी. अजित तिकडे हे आमचे चुलत भाऊ आहेत अजित घाणेकर. मोठं परिवार आहे. आमच्या वाडीचे सगळे मित्र मंडळी. हा भाऊ हा तुझा भाऊ शुभम घाणेकर.